मित्रांनो, कधी कधी मनाला बऱ्याच विचारांनी अस्वस्थ व्हायला होतं. बऱ्याचदा मन अशा गोष्टींची मागणी करू लागते ज्या गोष्टी आपल्या हातात नाही किंवा कदाचित आपल्यासाठी बनलेल्या नाहीत. पण या मनाला आवरावे कोणी? खरं म्हटले आहे ना बहिणाबाईंनी, मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर, आता होतं भुईवर मग गेलं आभाळात. असे हे मन अथांग सागराप्रमाणे पसरलेले, कधीही त्याचा अंत आपल्याला लागलेला नाही. काय सुरू असते तिथे, कुठून येतात विचार सगळे आणि कुठे जातात कोणी सांगू शकले नाही आजपर्यंत. हो, पण आता आयुष्याच्या या टप्प्यावर येऊन इतकं समजलं की या मनाला आवर घालता आला पाहिजे. आपले इच्छांचे कधी दमन तर कधी शमन करता आले पाहिजे. कधी समाजासाठी, कधी स्वतःसाठी, कधी कुटुंबासाठी आपल्याला आपल्या मनाचा ताबा मिळवायलाच हवा. नाहीतर मग कोण जाणे कोणते वादळ आपली वाट पाहत असेल. पतंग काय हवेत आपल्या मनाने उडायला मोकळाच असतो, पण त्याचा मांजा खाली कुठेतरी सुरक्षित हातामध्ये असतो. जोपर्यंत पतंग मांजाला जोडलेला राहतो तोपर्यंतच त्याला आयुष्य असते हे विसरून चालणार नाही. पतंगाला आपल्या मनाप्रमाणे हवेत उडता येत नाही. असं म्हणतात की आपण एकट्यानेच जन्म घेतो आणि एकट्यानेच आपल्याला हा जीवन प्रवास करायचा असतो. पण या एकटेपणाच्या आवाक्यातच बऱ्याच गोष्टी समावलेल्या असतात. त्यांच्याशिवाय आपले एकटेपण अधुरे आहे. या निमित्ताने एक कविता आठवत आहे. ते अशी की विचित्र जागती कर्म असे, मन चिंती ते होत नसे. जन्मून येता श्रीकृष्णाला, मंगल गायन गीत नसे. मरते समयी रडण्यासाठी, जवळ नसावे कोणी कसे. रामचंद्र जरी नामे राजा, राज्य सुखाचे भाग्य नसे. वनवासातून वनवन फिरले, लक्ष्मण संगे 12 वर्षे. या कर्माला जिंकून गेला, तोच जगी या देव खरा. देवांचा तो देव म्हणावा, चरण मला ते वंदनसे. मित्रांनो, प्रत्येक इच्छित गोष्ट जर आपल्याला आयुष्यात मिळत गेली तर मनुष्याला काही मिळवण्याची किंवा मिळवायची इच्छाच राहणार नाही. तो निष्क्रिय होईल. त्याचा आनंद त्याला राहणारच नाही. कारण एखादी गोष्ट आपण जेव्हा खूप कष्टाने मिळवतो तेव्हाच त्यात आनंद असतो. आनंद म्हणजे काय, सुख म्हणजे काय हे मनुष्याला कळणारच नाही. सुख म्हणजे काय हे कळण्यासाठी आधी त्याला दुःख भोगावे लागते. त्याच्या आयुष्यात जर दुःख राहिले नाही तर आयुष्याला एक प्रकारची पठार अवस्था प्राप्त होईल, जिथे ना कुठल्या इच्छा असतील ना कुठल्या आकांक्षा असतील. सुख असेल किंवा दुःख असेल. धन्यवाद.